नमस्कार मंडळी, वारेकर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आलेपाक, सर्दी खोकल्यावर रामबाण उपाय। हे आपण पाव किलो आलं घेतलं। त्यासाठी हे आलं आपण पहिलं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि ते पाण्यामध्ये भिजत ठेवायचं। 4-5 तास भिजत ठेवायचं चांगलं, कारण त्याचं व्यवस्थित साल निघू शकते आपली त्याची। हे आलं आहे, याचं जे वरचं साल आहे ते काढून घ्यायचं। अशी हे सगळं आल्याची साल काढून घेतली की त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आपल्याला। हे अशा पद्धतीने छोटे तुकडे करायचे सगळ्या आल्यांचे, कारण मिक्सरला आपल्याला बारीक करायचं आहे। मिक्सरला आपण असं आलं टाकून शकत नाही, कारण मिक्सरचं पातं लवकर खराब होईल। हे माझे छोटे छोटे तुकडे करून झाले। त्यात आपण मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं। बारीक एकदम बारीक वाटलं पाहिजे। हा आलेपाक थंडीमध्ये खायला चांगला फायदेशीर असतो। नक्की घरी करून बघा असा आलेपाक। कोकण पद्धतीने आहे हा। यात आपलं मिक्सरला हे बारीक असं वाटून झालं आहे मिश्रण। आता आपण एका कढईमध्ये पाव किलो आलेला 1 किलो साखर, हे साखर घेतली 1 किलो। याच्यामध्ये पाणी नाही ओतायचं, पाक तयार करायचा नाही आपल्याला। आले साखरेचं आहे हे आलं त्याच्यामध्ये मिक्स करायचं। ह्याच्यामध्ये बाकी काही टाकायचं नाही, फक्त साखर आणि आल्याचं बारीक केलेलं कीस, हे एवढंच त्याच्यामध्ये घ्यायचं आणि आपल्याला हे मिश्रण एकत्र करायचं दोन्ही, आणि मंद गॅसवर ते हे करायचं। तो पातळ झाला बघा असा आलेपाक। हे साखर वितळायला लागली त्याची मध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हा थोडा थोडासा घट्ट घट्ट होत जातो। आता पातळ आहे, आपल्याला घट्ट करायचं अजून। असं पातळ घट्ट झाला की एका हे भांड्यामध्ये, एका परातीमध्ये किंवा ताटामध्ये खाली तूप लावून घ्यायचं पहिलं, आणि त्याच्यावर हा आपला आलेपाक केलेला आहे जो पाक झाला आहे तयार, तो ताटामध्ये पसरून ठेवायचा असा। आणि त्याचे छोटे छोटे तुकडे जशी आपल्याला साईज पाहिजे तसे साईजमध्ये आपल्याला तुकडे करून घ्यायचे। आणि तो सुकल्यानंतर, एक बाजू सुकल्यानंतर आपण तो दुसऱ्या बाजूला सुकायला ठेवायचा। आता माझे एका बाजूने सुकला आहे आलेपाक, आता आपण मी दुसऱ्या बाजूने सुकायला लावते। हे बघ एका सुकला आपला, त्यामुळे तुकडे पडायला सुरुवात झाली। त्याचे छोटे तुकड्यांची साईज आहे केलेली मी, तसे तुकडे करून घ्यायचे। चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर कमेंट करा, शेअर करा, आणि घरी नक्की करून बघा आलेपाक। सगळ्यांना आवडेल, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी आलेपाक खाणे फायदेशीर आहे। थंडीमध्ये सर्दी खोकल्यावर पण खाऊ शकतात, कंबरदुखीवर, सगळ्यांवर आलेपाक चांगला आहे। असा आलेपाक घरी करा, खा, मस्त राहा।